नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 50 आणि वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर ऑसिलेशन्स. बघा, दोन्ही क्वेश्चन्स म्हणजे एखादा पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो, मग एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करत असताना त्याच्या एनर्जीज कशा व्हॅरीज होतात, मेन पोझिशनवर कायनेटिक एनर्जी कशी मॅक्सिमम राहते, एक्स्ट्रीम पॉईंटवर पोटेन्शियल एनर्जी का बरं मॅक्सिमम राहते, या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास जर केला असेल तर दोन्ही क्वेश्चन सॉल्व करायला खूप काही मोठी अडचण आहे. अँड बोथ आर फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023 म्हणजे 2023. ओके, लेटेस्ट क्वेश्चन्स आहे. फक्त एनर्जी जेव्हा एखादा स्प्रिंग म्हणा, जेव्हा एखादा पार्टिकल म्हणा SHM परफॉर्म करत असतो, त्याला आपण एनर्जीज माहिती राहिली पाहिजे. दोन प्रकारचेच एनर्जी राहतात. एक्स्ट्रीमवर पोटेन्शियल एनर्जी आणि मेनवर काय राहतं, कायनेटिक एनर्जी. And you should know the formulas for the potential energy and kinetic energy while performing SHM. Okay, एखादा कोणताही ऑब्जेक्ट. ओके, we will go with the first numerical. बघा, काय कंडिशन्स दिलेल्या आहे त्या युटिलाइज करायच्या. फक्त कंडिशन्स युटिलाइज. जर कंडिशन्स बघा, काही एक्झाम्पल्स असे राहतात की त्या एक्झाम्पल्समधनं कंडिशन जर युटिलाइज करता आली तुम्हाला तर 101% तो क्वेश्चन सॉल्व होण्याचे चान्सेस जास्त राहतात. बघा, फॉर ए पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इट्स पोटेन्शियल एनर्जी, बघा कंडिशन्स काय दिलं आहे, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज 8 टाइम्स इट्स कायनेटिक एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 8 पट कायनेटिक एनर्जीपेक्षा कशी आहे, जास्त आहे. ओके, ॲट अ सर्टन डिस्प्लेसमेंट, काहीतरी पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंटवर फ्रॉम द मीन पोझिशन. इफ A इज द अँप्लिट्यूड ऑफ SHM देन द व्हॅल्यू ऑफ X. सिंपल. ओके, एक पार्टिकल आहे विच इज एक्झिक्युटिंग SHM. Okay, this is mean position, this is positive extreme point and this is negative extreme. Clear? बघा त्यांनी काय म्हटलं, मेन पोझिशन पासनं ॲट अ सर्टन डिस्प्लेसमेंटवर. ओके, म्हणजे या X डिस्प्लेसमेंटवर काय झालं की पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल इज 8 टाइम्स द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस पार्टिकल. तर हा जो काही मेन पोझिशन पासनं जो काही अंतर आहे याची आपल्याला काय विचारली, व्हॅल्यू. क्वेश्चन समजून घ्या. ओके, देर इज अ वन पार्टिकल विच इज एक्झिक्युटिंग SHM फ्रॉम द मीन पोझिशन ॲट अ सर्टन डिस्प्लेसमेंट. दॅट डिस्प्लेसमेंट इज X. ॲट दॅट डिस्प्लेसमेंट म्हणजे या डिस्प्लेसमेंटवर, ओके, X इक्वल्स टू या डिस्प्लेसमेंटवर, या पॉईंटवर, ओके, ॲट अ पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट X फ्रॉम द मीन पोझिशन they have given the condition the potential energy. Okay, या पॉइंटवर, या पर्टिक्युलर पॉइंटवर the potential energy of that particle is 8 times greater than its kinetic energy. Then what is the value of that displacement from the mean position? म्हणजे मेन पोझिशनवर किती अंतरावर, इथे लक्षात, किती अंतरावर पोटेन्शियल एनर्जी इज 8 टाइम्स इट्स कायनेटिक एनर्जी. ओके, तो अंतर काढायचा आपल्याला. ओके, वी हॅव टू फाइंड दॅट सर्टन डिस्प्लेसमेंट. एक सर्टन डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची गोष्ट लक्षात आली. अँड दे हॅव गिवन द कॅपिटल ए इज नथिंग बट द अँप्लिट्यूड ऑफ दॅट पार्टिकल वाईल परफॉर्मिंग द SHM. गोष्ट क्लिअर झाली, काही हरकत नाही. बघा, आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, हाफ kx². दिस इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. ओके, 8 टाइम्स. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी? हाफ ka² मायनस x². काही हरकत नाही. याच्या लक्षात, हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. ओके, अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर द कायनेटिक एनर्जी. ओके, आता बघा, वेअर X इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही जी काही कंडिशन्स दिल्या या कंडिशन्समध्ये मी काही खूप मोठी गोष्ट नाही केली. या कंडिशन्समध्ये फक्त पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मी काय केला, पुट केला. चला, काही हरकत नाही. ओके, आता बघा हाफ के दोघां साईडनं काय बेटा कॉमन आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट काय झाली, इथे कॅन्सल झाली. ठीक आहे, म्हणजे रिमेनिंग काय राहिलं, X² इक्वल्स टू बघा 8 टाइम्स a² मायनस X². चला, काय आपल्याला X फाइंड आउट करायचा आहे. चला, काही हरकत नाही. तर फॉर X² इक्वल्स टू बघा, हा जो काही 8 आहे आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, 8 टाइम्स a² मायनस 8 टाइम्स X². चला, काही हरकत नाही. आपल्याला X फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यामुळे ही जी काही एक्सची टर्म आहे आपण इकडे शिफ्ट करू. तर फॉर X² मायनस इकडे झाली प्लस 8 टाइम्स X² इक्वल्स टू 8a². ठीक आहे, बघा X² कॉमन निघाला, 1 + 8 किती झाला, 9, म्हणजे 9x² इक्वल्स टू 8a². ओके, आपला जो काही एम आहे तो X फाइंड आउट करणं आहे. तर फॉर X² इक्वल्स टू 8 डिवायडेड बाय 9a². चला, काही हरकत नाही. ओके,
वी नीड एक्स, आपल्याला एक्सचा स्क्वेअर हवा का? नाही, आपल्याला काय पाहिजे? एक्स. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर एक्स इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 8a² डिवायडेड बाय 9. ठीक आहे, बघा स्क्वेअर रूटच्या बाहेर जर ए निघाला तर काय शिल्लक राहिला? ए. स्क्वेअर रूट ऑफ 9 किती शिल्लक राहिला? 3. आता बघा स्क्वेअर रूट ऑफ 8ला आपण 4 × 2 लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 8ला काय लिहू शकतो? 4 × 2. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येते? 2. म्हणजे काय लिहिलं? 2√2 म्हणजे 2√2. ओके, म्हणजे जो काही पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशनपासून तो किती आहे? 2√2a डिवायडेड बाय 3. बघा ऑप्शन आहे का तसा? 2√2a डिवायडेड बाय 3. ओके, ओनली ऑप्शन सी इज देअर. ओके, म्हणजे जो काही आपण आन्सर फाइंड आउट केला त्याच्यासाठी ऑप्शन ती तिथे दिसतो. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. म्हणजे अतिशय रिसेंट क्वेश्चन होता आणि फक्त त्यांनी ज्या काही दिलेल्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सचा मी यूज केला. खूप काही मोठी याच्यातली अडचणच नाही. याच्या गोष्ट लक्षात आली. एक पार्टिकल आहे SHM परफॉर्म करत आहे मीन पोझिशनपासून सर्टन डिस्प्लेसमेंटवर. त्यांनी कंडिशन्स दिली की पोटेन्शियल एनर्जी 8 पट कायनेटिक एनर्जीपेक्षा जास्त आहे. मी पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पुट केला आणि पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसतो की तुम्हाला एक्स फाइंड आउट करता येतो. जी काही कॉमन गोष्ट होती ती आपण रिमूव्ह केली. बाकी हे सिम्पल अल्जेब्रा आहे. 8वीतलाही मुलगा हा अल्जेब्रा करू शकतो. ओके, तुम्ही जर 12वीत आहे त्याच्यात काही अडचणच नाही यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर पहिला न्यूमरिकल इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, आणि 2023चा होता. ओके, तुम्ही पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव्ह टू द न्यूमरिकल नंबर 2. बघा आपण आता सेकंड न्यूमरिकल सॉल्व्ह करूया. बघा सेकंड न्यूमरिकली असं म्हणू शकतो की मी एनर्जीच्याच कॉन्सेप्टवर, एखादा पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM जेव्हा करतो एनर्जीच्याच कॉन्सेप्टवर तोही न्यूमरिकल सॉल्व्ह होणार. चला काही हरकत नाही. न्यूमरिकल नंबर 2 we are discussing the PYQs. Okay, now see. A particle is vibrating. Vibrating is nothing but oscillating. ओके, ऑसिलेट करणं, व्हायब्रेट करणं एकच गोष्ट आहे. परंतु पर्टिक्युलर टाईममध्ये एखादी गोष्ट जेव्हा फास्टली स्पीडीली जेव्हा ऑसिलेट करतो तर त्या स्पीड ऑसिलेशन्सला आपण व्हायब्रेशन शब्द वापरतो. ओके, ऑसिलेशन व्हायब्रेशन एकच गोष्ट. इथं लक्षात ऑसिलेट होत आहे. ठीक आहे, एका मिनिटात समजा तो 10 वेळा ऑसिलेट झाला, परंतु एका मिनिटात समजा तो 1000 वेळा जर ऑसिलेट होत असेल तर त्याला आपण शब्द वापरतो व्हायब्रेशन. Clear? A particle is oscillating, vibrating in SHM with an amplitude of 4 cm. त्यांनी amplitude दिलेला आहे आपल्याला 4 cm. At what displacement? बघा त्यांनी तोच विचारला प्रश्न. At what displacement from the equilibrium position is its energy half potential and the half kinetic energy? बघा एकदम सिंपल आहे. पार्टिकल आहे, मीन पोझिशन पासून तो काय करत आहे? ऑसिलेट करत आहे. This is mean position. Okay, and they have given the amplitude that is x that is a equals to 4 cm. ओके, आणि त्यांनी काय म्हटलं आता मेन पोझिशन पासनं कोणत्या डिस्प्लेसमेंटला ओके त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय राहते? सेम राहते. म्हणजे या पोझिशनला पर्टिक्युलर कोणत्या पोझिशनला त्याची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या पोझिशनला त्याच्याजवळ जी काही टोटल एनर्जी राहणार ओके ती कायनेटिक एनर्जी प्लस काय राहणार? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे हाफ ऑफ ओके हाफ कायनेटिक एनर्जी आणि हाफ काय राहणार? पोटेन्शियल एनर्जीज. इथं लक्षात. ओके, एक पार्टिकल आहे SHM परफॉर्म करत आहे मेन पोझिशनपासून पर्टिक्युलर कोणत्या डिस्टन्सवर त्या पार्टिकल जवळ हाफ त्याची कायनेटिक एनर्जी राहणार, हाफ त्याची काय राहणार? पोटेन्शियल एनर्जी. इथं लक्षात. ओके, तो डिस्टन्स काढायचा आहे. ओके, आणि ॲम्प्लिट्यूड किती दिला आहे? 4 cm. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला अगेन हाफ k² मायनस x² आणि हाफ kx². दिस इज पोटेन्शियल एनर्जी. गोष्ट लक्षात आली. त्याच पर्टिक्युलर म्हणजे या न्यूमरिकल सारखंच आहे बघा. दोन्ही न्यूमरिकल 2023 मध्ये आले. मे बी त्यांच्या शिफ्ट्स वेगळ्या राहणार, परंतु दोन्ही न्यूमरिकल्स फ्रॉम द 2020. इथं लक्षात. म्हणजे कोणत्या डिस्प्लेसमेंटवर त्या पार्टिकलची जी काही टोटल एनर्जी राहणार, टोटल एनर्जी इज द कॉम्बिनेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ओके, देन द हाफ विल बी द कायनेटिक अँड हाफ विल बी द पोटेन्शियल एनर्जी. चला काय करायचं बघा. हाफ के अगेन काय झालं इथं? कॅन्सल झाला. मग शिल्लक काय राहिलं तुमच्याकडं? a² मायनस x² इक्वल्स टू x². हा आपण इकडे शिफ्ट करू. देअरफॉर a² इक्वल्स टू ओके हा मायनस झाला प्लस देअरफॉर 2
2x². आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिला आहे 4. 4चा स्क्वेअर किती झाला 16 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू काय शिल्लक राहिला x². ओके, हे झालं 8 इक्वल्स टू x². ओके, देअरफॉर x इक्वल्स टू √8 आणि √8ला आपण आत्ताच बघितलं मागे लेक्चर 4 × 2 लिहू शकतो. देअरफॉर x इक्वल्स टू 2√2. ओके, जो काही डिस्प्लेसमेंट राहणार सेंटीमीटरमध्ये, कारण की आपल्याला ॲम्प्लिट्यूड कशात दिला होता सेंटीमीटर, म्हणजे त्याचं युनिट आपण काय घेऊ शकतो सेंटीमीटर. 2√2. Therefore, the option number last one is the correct one. Okay, and the question is from Maharashtra CET 2023. 2023 ला आलेला क्वेश्चन्स त्याच टाईपचा होता, जवळजवळ त्याच टाईपचा होता, फक्त कंडिशन्स चेंज केली. तिथं कंडिशन होती की कोणत्या डिस्प्लेसमेंटला पोटेन्शियल एनर्जी विल बी द 8 टाइम्स टू द कायनेटिक एनर्जी. इथं कंडिशन अशी आहे की पर्टिक्युलर पॉईंटला त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशी राहणार हाफ. ओके, हाफ विल बी द कायनेटिक अँड हाफ विल बी द पोटेन्शियल. तर कंडिशन्सचा यूज करून आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ओके, म्हणजे दोन्ही न्यूमेरिकल आपण एनर्जीच्या कॉन्सेप्टच्या बेसवर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. याचं लक्षात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत चालले सर तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.